श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आज आहे 13 डिसेंबर 2023. मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्याला अशा कोणत्या फळाचं सेवन करायचं नाही, हे फळ जर आपण चुकूनही खाल्लं तर केलेल्या व्रताचं फळ आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे. ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित केला जातो, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीची पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिना हा हिंदू कॅलेंडरमधला 9वा महिना आहे. याच महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीचं व्रत घरोघरी केलं जातं. देशातल्या अनेक राज्यांमध्ये सुवासिनी स्त्रिया घरात सुख, शांती आणि भरभराट नांदावी यासाठी न चुकता हे व्रत करतात. मार्गशीर्ष महिन्याला आता सुरुवात झालेली असून या महिन्याचा पहिला गुरुवार उद्याच्या दिवशी म्हणजे 14 डिसेंबर 2023 रोजी आहे. सहसा भगवान विष्णूंची पूजा गुरुवारी केली जाते, परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मीची पूजा गुरुवारी मोठ्या थाटामाटात केली जाते. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधू कन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. असे म्हणतात की जो कोणी या महिन्यामध्ये उपवास करून माता लक्ष्मीची पूजा करतो, त्याच्यावरती माता लक्ष्मीची कृपा होते आणि त्याचे भांडार संपत्ती आणि धान्यांनी भरलेले असते. अनेक राज्यामध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी स्त्रिया लक्ष्मी विष्णूची उपासना करून व्रत आणि दिवे दान करतात. यामध्ये शंख पूजेला विशेष महत्त्व आहे. अनेक ठिकाणी विवाहित महिला बुधवारी रात्री घराची साफसफाई करून रांगोळी काढून माता लक्ष्मीच्या आगमनाची वाट पाहत असतात. न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरामध्ये समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो. आपल्या कुटुंबाला धनधान्य, समृद्धी लाभावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात. श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्यनेमाने करेल तो सदैव सुखी समाधानी राहील. तर बघा, गुरुवारच्या व्रताचं काही नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, पती पत्नीचं जमत नसेल, कुटुंबियातील सदस्यांमध्ये मतभेद असतील, घरामध्ये खूप नकारात्मकता असेल, त्यामुळे घरामध्ये सतत कोणी ना कोणीतरी आजारी पडत असेल, घरामध्ये असलेली छोटी मुलं सतत किरकिर करत असतील, हट्टीपणा करत असतील, तुमची मोठी मुलं असतील तर ती तुमचं ऐकत नसतील, त्यांना एखादं व्यसन जडलेलं असेल, मग ते मोबाईलचं असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं असेल, त्यामुळे त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल, तर ही सर्व नकारात्मकता जावी, आपलं घर सुख, समृद्धी, संपन्नतेनं भरलेलं राहावं, यासाठी महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत हे आवर्जून करावं. या व्रताच्या प्रभावामुळे आपल्या घरामध्ये असलेलं दुःख, दारिद्र्य नष्ट होतं. आपलं घर सुख, समृद्धी, समाधानाने भरलेलं राहतं. एवढा हा प्रभावी व्रताचा परिणाम असतो. पण काही नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी नाही, पण किमान व्रत करणाऱ्या व्यक्तीने तरी या नियमांचं पालन करावं, तरच केलेल्या सेवेचं फळ मिळेल. तर बघा, नित्यनियम आणि गुरुवारचं व्रत करणाऱ्या व्यक्तीने काही नियमांचं पालन करणं अतिशय आवश्यक आहे, तरच केलेल्या व्रताच्या तुम्हाला फळ मिळेल. आता इतर सदस्यांनी काही नियम नाही पाळले तरी चालेल, पण एक अतिशय महत्त्वाचा नियम जो आहे तो कुटुंबातील सर्व सदस्यांनी पाळायचा आहे, तो म्हणजे मांसाहाराचा. मांसाहार आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्णतः वर्ज्य करायचा आहे. जर पूर्ण महिनाभर हे वर्ज्य करणं शक्य नसेल, तर किमान गुरुवारी जी व्यक्ती व्रत करणार आहे तिला त्या व्रताचं फळ मिळावं यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांनी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी मांसाहाराचं सेवन करू नये. आता बरेच जण घरात न सांगता बाहेर जाऊन मांसाहार करतात. यामुळे सुद्धा जी घरामध्ये व्यक्ती हे व्रत करत असेल, महालक्ष्मीचं पूजन करत असेल, तिला या सेवेचं फळ मिळत नाही. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांनी ही चूक करायची नाही. किमान मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तरी या नियमाचं पालन करावं. पण जी व्यक्ती व्रत करणार आहे त्या व्यक्तीला मात्र संपूर्ण महिनाभर म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये चुकूनही मांसाहाराचं सेवन करायचं नाही. व्रताच्या दिवशी घरातील वातावरण हे आनंदी असावं. व्रत करणाऱ्यांनी कोणावरही राग करू नये, चिडचिड करू नये. यासाठी आपला आहार जो आहे तो सात्विक ठेवायचा आहे. कुठल्याही तामसिक पदार्थांचं सेवन करू नये, जेणेकरून मग तुम्हाला या व्रताचं फळ मिळणार नाही. कारण तामसिक पदार्थ जो आहे तो आपला राग, क्रोध जो आहे तो वाढवत असतो. त्यामुळे मग या दिवशी तुम्ही व्रत करत असाल आणि घरातील कुटुंबातील सदस्यांवरती चिडचिड करत असाल तरी देखील मग तुम्हाला या व्रताचं फळ मिळत नसतं. त्यामुळे या दिवशी तुम्हाला कांदा, लसण नसलेल्या भाज्या बनवायच्या आहेत. तामसिक पदार्थ म्हणजेच जास्त मसालेदार भाज्या बनवायच्या नाहीत आणि यासोबतच कांदा, लसणाचा वापर न करता भाज्या बनवायच्या आहेत.
तसं तर हा नियम संपूर्ण महिनाभर पाळायचा असतो, पण अगदीच कांदा लसण महिनाभर वर्ज्य करणं प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तरी या नियमाचं पालन करावं. यासोबतच व्रत करणाऱ्या व्यक्तीने फलाहारच करावा, दूध आणि फळांचं सेवन करावं. पण अगदीच तुम्हाला दिवसभर आणि दूध आणि फळावर राहणं शक्य होत नसेल, तर अशा वेळेस तुम्ही साबुदाणा खिचडी खाऊ शकता. पण ही खिचडी बनवत असताना यामध्ये जिऱ्याचा वापर करायचा नाही. जिरे आपल्याला गुरुवारच्या दिवशी टाळायचे आहेत. भाजी बनवत असताना देखील आपल्याला जिरे त्यामध्ये घालायचे नाहीत. हा अतिशय महत्त्वाचा मार्गशीर्ष गुरुवारचा नियम आहे. या नियमाचं कुटुंबातील सर्व सदस्यांनी पालन करायचं आहे. आता व्रत करणाऱ्यांनी या नियमाचं पालन करावं, पण कुटुंबातील बाकीच्या सदस्यांना तुम्ही मसालेदार पदार्थ म्हणा किंवा कांदा लसूण असलेल्या भाज्या वेगळ्या बनवून दिल्या तरी चालतील. पण व्रत करणाऱ्या व्यक्तींनी मात्र जिरे असतील, कांदा लसूण असेल आणि मसालेदार पदार्थ याचं सेवन करायचं नाही. कारण ते पदार्थ तामसिक असतात. यामुळे आपला राग, क्रोध वाढू शकतो आणि कोणावरही राग चिडचिड करून आपल्याला हे व्रत करायचं नाही. घरामधलं वातावरण शांत, आनंदी ठेवायचं आहे, ज्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं, केलेल्या व्रताचं पुण्यफळ मिळेल. पद्मपुराणात संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे. त्यामुळे पती पत्नी दोघे मिळूनही हे व्रत करू शकतात. जर पती पत्नी मिळून हे व्रत करत असतील तर दोघांनीही या संपूर्ण नियमांचं पालन करावं. तामसिक पदार्थांचं सेवन करू नये. तुमच्या मुलांसाठी तुम्ही या व्रताच्या नियमांचं पालन करण्याची गरज नाही, पण मांसाहाराचा नियम मात्र तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे. तसं तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी कोणत्याही भाज्या बनवू शकता. त्या भाज्यांचा नैवेद्य महालक्ष्मीला अर्पण करू शकता. पण अशी एक भाजी आहे जी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी बनवायची नाही. ही जर भाजी आपल्या घरामध्ये बनवली गेली तर आपल्याला केलेल्या सेवेचं, व्रताचं फळ मिळणार नाही. ती भाजी म्हणजे फणसाची. फणस आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये चुकूनही खायचा नाही. फणसाची मसालेदार भाजी असेल किंवा साधी सुकी भाजी असेल, ती आपल्याला बनवायची नाही. कारण असं केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं, व्रताचं फळ मिळणार नाही. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तामसिक पदार्थांसोबत, मसालेदार पदार्थांसोबत फणसाचं सेवन करायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तळलेले पदार्थ देखील चुकूनही खायचे नाहीत. जसं की उपवासाच्या दिवशी तळलेले चिप्स असतील, तळलेले बटाट्याचे पापड असतील, याचं सेवनही आपल्याला करायचं नाही. त्यासोबतच कुटुंबातील सदस्यांनी या दिवशी मद्यपान करू नये. मद्यपान तुम्ही केलं, बाहेर जाऊन जरी केलं तरी घरात करणाऱ्या व्यक्तीला त्या केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही. माता लक्ष्मी जी आहे ती नाराज होते, ती आपल्या घरातून निघून जाते आणि आपण असं म्हणतो की मी एवढ्या सेवा करते, व्रत करते, तरी देखील मला घरामध्ये काहीही फरक जाणवत नाही. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला मद्यपानाचं व्यसन असेल तर बाहेर जाऊनही मद्यपान किमान मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी करू नये. ह्या गोष्टीची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे. तरच तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ हे मिळणार आहे. तर मैत्रिणींनो, ह्या काही नियमांचं पालन करायचं आहे. काही पदार्थ व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे, जसं की तामसिक पदार्थ, मांसाहार, कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. घरातील कुठल्याही सदस्यांनी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी मद्यपान करायचं नाही. या काही नियमांचं पालन करूनच घरातील कुटुंबियांनी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करावं. पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करत असतील तर या सर्व नियमांचं पालन करूनच हे व्रत करावं. तरच तुम्हाला केलेल्या सेवेचं, केलेल्या व्रताचं फळ मिळेल. मी नेहमी सांगते की नियमांपेक्षा सेवा महत्त्वाची आहे. जर तुमच्याकडून व्रत, उपवास करणं शक्य नसेल तर किमान ह्या गोष्टींचं सेवन करू नका. तरी देखील तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळेल. कारण व्रत करणाऱ्याला उपवास झेपत नसेल तर आपल्या शरीराची फरफट करण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही मनोभावे अंतःकरणापासून केलेली सेवासुद्धा देवापर्यंत पोहोचत असते. पण काही नियमांचं, काही पदार्थांचं सेवन तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील किमान गुरुवारच्या दिवशी करू नका. ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण महिनाभर या पदार्थांचं सेवन करू नये. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.